हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 25. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. भाषांतर. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममान झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. तर प्रेक्षक हो, भगवंत आत्मसाक्षात्कारी मनुष्याचे आणखी काही गुण इथे सांगत आहेत. ते सांगतात की जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो, तोच मनुष्य खऱ्या अर्थाने इतर जीवांच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. प्रेक्षक हो, आपण बघतो की बरेच लोक इतरांच्या कल्याणासाठी भरपूर पैसे, कपडे, अन्नदान करतात. तसेच लोककल्याणासाठी रक्तदान करतात किंवा रक्तदान शिबिरे भरवतात किंवा रुग्णालये, वृद्धाश्रमे, हॉस्पिटल्स, अनाथालय बांधतात इत्यादी. यातून मनुष्याच्या शरीराचं कल्याण नक्कीच होतं, पण आत्म्याचं होतं का हो? नाही. म्हणून हे खरं कल्याण नाही. कारण असं भौतिक कल्याण म्हणजे एखाद्या नदीमध्ये एखादा मनुष्य जर बुडत असेल तर त्याला न वाचवता त्याचे केवळ कपडे वाचवण्यासारखं आहे. त्यामध्ये त्या बुडणाऱ्या आणि त्या वाचवणाऱ्या मनुष्याचं कल्याण होत नाही. कारण बाह्य भौतिक शरीराच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या सेवांमधून केवळ शरीराचं कल्याण होतं, आत्म्याचं नाही. म्हणजे एखाद्यानं कितीही दान केलं तर त्यानं मनुष्याची अन्नाची, वस्त्राची, निवाऱ्याची, अगदी शिक्षणाचीही गरज पूर्ण होऊ शकते. म्हणजे शरीराशी संबंधित ज्या समस्या आहेत त्यांचं निवारण होऊ शकतं. परंतु अशा भौतिक समाज कार्यानं मनुष्य जीवनातील जे शाश्वत दुःख आहे, म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या दुःखांपासून त्याला कशी काय सुटका मिळेल? मग अशा समाज कार्यांना आपण कल्याणकारी कार्य कसं म्हणू शकतो? त्याचप्रमाणे आपण दान करून करून करणार तरी किती? अन्नदान तरी किती करणार? कपडे तरी किती वाटणार? कारण आज कितीही अन्नदान केलं तर मनुष्याला उद्या पुन्हा भूक लागणारच आहे. आज दान केलेले कपडे कधी ना कधीतरी जीर्ण होणारच आहेत. म्हणजे त्या दान केलेल्या वस्तू कधी ना कधी संपणारच असतात. कारण या सर्व गोष्टीही तात्पुरत्याच आहेत आणि त्याचा परिणामही तात्पुरताच राहतो. म्हणजेच या सर्व समाजकार्यांद्वारे लोकांची जी काही सेवा केली जाते ती त्यांना या जीवनापुरतीच उपयोगी पडते, मृत्यूनंतर नाही. या सर्व समाजसेवा म्हणजे त्या समाजसेवकांच्या आयुष्याच्या कापडालाच कुठे कुठे ठिगळ लावण्याप्रमाणे आहे. बरेच लोक अशा वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये व्यस्त असतात, परंतु ते समाजाचं खरं शाश्वत कल्याण असतं का, यावर विचार केला गेला पाहिजे. कारण मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुतः कोणाचीही मदत करू शकत नाही. कारण स्थूल शरीर आणि मन याचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. उदाहरणार्थ, एखादा लहान मुलगा हरवला असेल आणि रडत असेल तर त्याला कोणी चॉकलेट देईल, कोणी पाणी पाजेल किंवा कोणी त्याला काही खेळणी खेळायला देईल. परंतु त्यानं ते मूल थोडा वेळ राहायचं थांबेल, परंतु थोड्या वेळाने पुन्हा रडू लागेल. मग यामध्ये त्याचं कल्याण साधलं जात नाही. त्या हरवलेल्या मुलाला त्याच्या आईवडिलांकडे पोहोचवण्यातच त्याचं खरं कल्याण आहे. बरोबर? त्याचप्रमाणे आपण श्रीकृष्णांना विसरल्यामुळे आपल्या जीवनामध्ये इतक्या साऱ्या समस्या आहेत. या जगामध्ये भरपूर लोक त्रास भोगत आहेत. त्यांचं खरं कल्याण कशात आहे तर आपल्या परमपित्याकडे म्हणजे श्रीकृष्णांकडे परत जाण्यातच मनुष्याचं खरं कल्याण आहे. म्हणून जेव्हा एखादा मनुष्य अशा सर्व लोकांना भगवंतांकडे परत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्यांचा संबंध पुन्हा जोडून देतो, तोच खरा समाजसेवक असतो आणि तेच सर्वश्रेष्ठ कल्याणकारी कार्य असतं. म्हणजे श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे उद्गम आहेत याचं ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होतं, तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे काही कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थच असतं. म्हणून केवळ कृष्ण भावना भावित कार्यच कल्याणकारी कार्य आहेत, जी मनुष्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या खऱ्या समस्यांपासून कायमची मुक्त करून भगवद्धामी भगवंतांकडे परत घेऊन जाऊ शकतात. तेव्हाच मनुष्य कायमस्वरूपी आनंदी होतो. अशा प्रकारे जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांशी जोडून त्यांच्या आत्म्याचं कल्याण करून घेतात,
तेव्हा आपोआपच त्यांचं भौतिक कल्याणही साधलं जातं. उदाहरणार्थ, एखादा कलाकार भक्ती संगीत सादर करतो जे इतरांना श्रीकृष्णांशी जोडण्यासाठी प्रेरित करतो आणि त्याच्या कार्याला प्रेक्षकांकडून मान्यता तसेच कौतुकही मिळतं. किंवा इस्कॉन सारखी कृष्ण भावना भावित संस्था कृष्ण भावनेला प्रोत्साहन देणारे उपक्रम चालवते, जसे की भगवद्गीता आणि वैदिक ग्रंथांचं वितरण. तसेच इस्कॉन फूड फॉर लाईफ म्हणजे जगातील सर्वांना मोठा शाकाहारी मदत कार्यक्रम, पर्यावरणपूरक शेती समुदायांची निर्मिती, समाजात नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा प्रचार करणं इत्यादी उपक्रमांद्वारे इस्कॉन एकता आणि सहकार्याची भावना वाढवते, ज्यामुळे मनुष्याचे राहणीमानही सुधारते, भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टीने प्रगती होते. म्हणून आपणही स्वतः भगवद्गीता भागवताचं वाचन, हरे कृष्ण महामंत्राचा जप, कृष्ण भावनेचा आचरण, कृष्णच परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत, या भावनेची पुनर्जागृती करण्याचं परमकल्याणकारी कार्य केली पाहिजेत आणि इतरांनाही त्यासाठी प्रचार करून प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की अशा प्रकारे जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तोच केवळ इतर जीवांचं कल्याण करू शकतो. कारण या भौतिक जगात मनुष्य कधी सुखी होतो तर कधी दुःखी होतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामावर बढती मिळते किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या यशाबद्दल ऐकूनही त्याला आनंद वाटतो. तेच दुसरीकडे एखादा नोकरी गमावतो किंवा काही आरोग्याच्या समस्यांसारख्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं, त्याने तो दुःखी होतो. त्याचप्रमाणे एकीकडे प्रियजनांसोबत वेळ घालवणं, आवडत्या छंदाचा आनंद घेणं किंवा स्वादिष्ट जेवणाचा स्वाद घेणं यासारख्या साध्या गोष्टीतून आनंद मिळू शकतो, तर या उलट कुटुंब किंवा मित्रांसोबत संघर्ष, आर्थिक संघर्ष यांसारख्या कठीण परिस्थितीमुळे दुःखही होतं. एकीकडे यशाचा एखादा टप्पा गाठल्यावर मनुष्य आनंदी होतो, तर दुसरीकडे परीक्षेत नापास झाल्यानं किंवा चांगली संधी गमावल्यानं निराशा पदरी पडून दुःखीही होतो. हे जे काही आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींना सामोरे जात आहोत, तसेच आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत आहोत आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावत आहोत, याचं कारण आहे भगवान श्रीकृष्णांचं विस्मरण. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये समस्या येणं निश्चित आहे. भगवान श्रीकृष्णांना विसरणं म्हणजे सर्व समस्या आयुष्यामध्ये येणं होय. परंतु या खऱ्या समस्येला छोटं समजून मनुष्य भौतिक तथाकथित सुखांच्या मागे नुसता धावत असतो. प्रेक्षक हो, जर आपण द्वंद्वांमध्ये असू, उदाहरणार्थ हे सुख आहे आणि हे दुःख आहे, हा दिवस आहे ही रात्र आहे, हे चांगलं आहे हे वाईट आहे, हे मला पसंत आहे हे मला पसंत नाही, ही थंडी आहे हा उन्हाळा आहे, हे सर्व द्वंद्व आहेत. याने आपण दुःखी होतो, भौतिकतेत आणखीन आसक्त होतो. या सर्वांचा पलीकडे जाणं म्हणजे भगवान श्रीकृष्णांना स्मरणात ठेवून सर्व परिस्थितीत समान राहणं होय. उदाहरणार्थ, एकदा एक घोडेस्वार त्याच्या घोड्याला एका शेतकऱ्याच्या विहिरीवर पाणी प्यायला घेऊन जातो, पण तेथे पाण्याची मोटर चालू असल्यामुळे तो घोडा त्या आवाजाला घाबरून पाणी पित नसतो. तेव्हा तो घोडेस्वार त्या शेतकऱ्याला विनंती करतो की थोडा वेळ मोटर बंद करणार का? तेव्हा तो शेतकरी उत्तर देतो की मोटर जर बंद केली तर पाणी येणंही बंद होईल. त्याचप्रमाणे आपणही या संसारामध्ये वेगवेगळी द्वंद्वे समस्या असतानाच सतत भगवंतांना स्मरणात ठेवून सर्व परिस्थितीमध्ये समान राहणं गरजेचं आहे. भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. ही द्वंद्वे दूर होण्याची वाट बघत बसलो तर पूर्ण जीवन व्यर्थ जाईल आणि लक्ष्य प्राप्ती होणार नाही. हे ओळखूनच भगवत भक्त हे समजतो की खरं कल्याण ही जीवांना भगवत धामामध्ये घेऊन जाण्यासाठी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनामध्ये आहे, म्हणून ते प्रचार कार्यात व्यस्त राहतात. असे भक्त समस्त पापांपासून, द्वंद्वांपासून मुक्त असतात, म्हणून त्यांना मुक्ती प्राप्त होते. तो मनुष्य सर्वांना समान दृष्टीने बघू शकतो. असा भक्त सोनं आणि दगड या दोन्ही गोष्टींकडे समान दृष्टीने, म्हणजे या दोन्हीही गोष्टी भौतिक आहेत या दृष्टीने बघू शकतो. त्यामुळे त्याला कशातही आसक्ती नसते. अशा प्रकारे जेव्हा मनुष्याची दृष्टी आध्यात्मिक होते आणि आध्यात्मिक जीवनाबद्दल तो आसक्त होतो, तेव्हा तो इतरांच्या सुखासाठीही झटतो. तो विचार करतो की मला या अध्यात्मामध्ये इतका आनंद मिळत आहे, मग मी तो इतरांबरोबर का बरं वाटू नये. उदाहरणार्थ, त्याला भक्तांच्या संघामध्ये निस्वार्थ आनंद मिळत असतो. भगवंतांबद्दलच्या पुस्तकांद्वारे भगवंतांबद्दल सखोल वैदिक ज्ञान मिळत असतं.
भगवंतांच्या नामाच्या जपामध्ये त्याला आत्मिक समाधान आनंद मिळत असतो. भगवत प्रसाद ग्रहण केल्याने हृदयातील कल्मशे हळूहळू दूर होत असतात. त्यामुळे तो भक्तीतील शुद्ध आनंद अनुभवू शकतो आणि म्हणून त्याला हा आनंद दुसऱ्यांनाही मिळावा अशी कळकळ वाटते. कृष्ण भक्ती केल्यावर मनुष्याची या संसारामध्ये अडकवणारी सर्व पाप आणि पुण्य देखील संपून जातात आणि मग त्याच्या मनामध्ये जे काही द्वंद्व आहे ते सर्व नष्ट होतात. म्हणून आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करून म्हणजेच जीवांना पुन्हा पुन्हा भगवंतांपर्यंत घेऊन जाण्याची कार्य करून या भौतिक बंधनातून कायमस्वरूपी मुक्त झालं पाहिजे. हे बुद्धिमान मनुष्याचं कार्य आहे. असे कल्याणकारी कार्य करून आपण सर्व भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो. परंतु प्रेक्षक हो, बऱ्याचदा आपल्या या समाजामध्ये असं समजलं जातं की मृत्यू झाला की मुक्ती मिळते. परंतु मृत्यूनं मुक्ती मिळाली असती तर सगळेच लोक मृत्युमुखी पडून मुक्त झाले असते, मृत्यूला घाबरलेच नसते ना. म्हणजे काय तर मृत्यूमध्ये मुक्ती नाही, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जेव्हा शाळेत जातो, वर्षभर छान अभ्यास करतो, मग परीक्षा देतो, तेव्हा तो उत्तीर्ण होतो. जर तो शिकलाच नाही, परीक्षा दिलीच नाही, कष्ट घेतलेच नाही, तर तो आपोआप कसा काय उत्तीर्ण होईल? त्याला परीक्षा तर द्यावीच लागते. त्याचप्रमाणे कर्मयोगामध्ये, ज्ञानयोगामध्ये कष्ट आहेत. काही लोक मनाला शांतता लाभण्यासाठी ध्यानधारणाही करतात, परंतु तेही थोड्या वेळासाठी असतं. त्यानंतर काय? पण जर आपण आपलं मन श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये भक्तियोगामध्ये संलग्न ठेवलं तर त्यातून आपल्याला शाश्वत आनंद मिळतो. म्हणून आपण इथे तो शाश्वत आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये आपण भगवंतांच्या संपर्कात राहिल्यानं भगवंतांच्या कृपेनं आपल्याला ग्रेस मार्क्स मिळतात. भगवंतच आपल्याला मोक्ष प्रदान करतात. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याकरिता सतत प्रयत्न केले पाहिजेत आणि या भावनेतच खऱ्या अर्थानं समाजसेवा करून जीवांचं कल्याण साधलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. श्रीकृष्णच परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत, हे सतत स्मरणात ठेवूयात आणि निसंशय सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होऊन भगवत प्रेमाची स्थिती गाठूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.